नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात आणि आजच्या भागामध्ये एकदम एकापाठोपाठ एक सीन दाखवलेत, पण आजचा भाग देखील एकदम जबरदस्त आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर अर्जुन आता मार्केटमधून भाजी वगैरे घेऊन गाडीमध्ये भाजीची पिशवी ठेवतच असतो. तर त्याच्या गाडीच्या बाजूलाच त्याला आता दुसरी गाडी उभी दिसते आणि आता अर्जुनचं सहजच तिकडे लक्ष जातं आणि पाहतो तर काय गाडीमध्ये साक्षी शिखरे असते. आता खरं तर साक्षीला असं जिवंत पाहून अर्जुन खूपच जास्त आश्चर्यचकित झालेला असतो आणि गोंधळलेला देखील असतो आणि बोलतो की हे काय साक्षी शिखरे जिवंत आहे. आणि तो ठरवतो की लगेच बायकोला फोन करून सांगतो. आता खरं तर तो सायलीला फोन करतो, पण मग तो ठरवतो की नाही, आधी मीच याची खात्री करून घेतो म्हणून. आणि त्याला आठवतं की सायलीने देखील एकदा कॅफेमध्ये जेव्हा ते गेलेले असतात तेव्हा तिथे साक्षीला पाहिलेलं असतं. आता त्या दोघांनी साक्षीचा पाठलाग देखील केलेला असतो, पण मग साक्षी काही त्यांच्या हाती लागत नाही. आणि अर्जुन तेव्हा सायलीला हेच बोलतो की साक्षी तर जेलमध्येच मेली आहे, तुला कदाचित भास झाला असेल. त्यामुळे आता तो सायलीला काही फोन करत नाही, पण आता तिचा फोटो काढून घेण्याचं ठरवतो. आणि आता साक्षीचा फोटो काढण्यासाठी तो थोडासा गाडी जवळ येतो, पण तेवढ्यातच आता ही साक्षी गाडी चालू करून आता निघून जाते. आणि आता तिने अर्जुनला पाहू नये म्हणून आता अर्जुन पटकन खाली बसून लपून घेतो. तर इकडे अस्मिता देखील आता सचिनला भेटून घरी परत आलेली असते आणि ती घरी येताच आता कल्पना तिला बोलते, अगं अस्मिता कुठे गेली होतीस तू? आणि मी इतका वेळची फोन करत होते तुला फोन करायला काय झालं होतं? अगं तुला कळतंय का की अशा अवस्थेमध्ये तू एकटीने बाहेर नाही गेलं पाहिजेस. त्यावर प्रताप देखील आता अस्मिताला बोलतो, अस्मिता अगं हे काय वागणं आहे तुझं? अगं तू आईचं न ऐकताच अशी एकटीच या अवस्थेमध्ये घराबाहेर का पडलीस बरं? आता प्रतिमा देखील अस्मिताला विचारते, अस्मिता अगं तुला कळतंय का, आम्हाला तुझी किती काळजी वाटत होती, तू हे असं न सांगता जायला नको होतंस. त्यावर आता सायली देखील बोलते की अस्मिता ताई, हो ना, आई देखील तुम्हाला खूप फोन करत होते, पण तुम्ही त्यांचे फोन उचलले नाहीत आणि मी फोन केला तेव्हा फोन स्विच ऑफ लागला. त्यामुळे आम्हाला तुमची खूप काळजी वाटत होती, म्हणूनच सर्वजण काळजी करत होते. पण आता अस्मिता मात्र खूप चिडते आणि बोलते की हा बघ माझा फोन तिथे खाली पडला आणि तो बंद झाला, त्यामुळे मग मला तुमचे कॉल्स घेता नाही आले. आणि मी काही लहान मुलगी आहे का? मी प्रेग्नंट आहे, आजारी नाही आहे काही. सतत आपलं असं लहान मुलीसारखं मला ट्रीट करत असतात. मला तुमचं इतकं प्रेम, इतकी अति काळजी वगैरे नको आहे, मला एकटीला राहू द्यात. आणि असं आता खरं तर सचिनला भेटून आल्यापासून ही अस्मिता खूप उद्धटपणे बोलत असते सगळ्यांशी आणि आता उद्धटपणा करूनच आता ती तिच्या खोलीमध्ये निघून जाते. तर इकडे सचिन देखील आता साक्षीच्या घरी पोहोचलाय आणि आता तो तिला आवाज देत असतो, शोधत असतो, पण ती मात्र काही घरामध्ये नसते. त्यावर आता सचिन विचार करतो की ही कुठे गेली असेल आता नक्की. आणि तो तिला फोन करूनही पाहतो, पण ती काही फोन वगैरे उचलत नाही. आता मात्र याच्या लक्षात येतं की तो अस्मिताला भेटायला गेलेला असताना एक मुलगी मध्येच आली आणि अस्मिताला धक्का देऊन गेली. आणि तो ओळखतो की ती मुलगी कदाचित सॅम तर नसेल ना? नाही म्हणजे तिला कदाचित कळालं तर नसेल ना अस्मिताबद्दल आणि माझ्याबद्दल, म्हणूनच ती अस्मिताला असं त्रास वगैरे देतीये, असं तर काही नसेल ना? आणि असं जर असेल तर माझं काही खरं नाही आहे. आता काय करेल ती? नाही म्हणजे काही दिवस मी हिच्यापासून लांबच राहू का? नाही, पण असं जर झालं तर मग ती तर अजूनच हायपर होऊन जाईन. आता मी नक्की काय करू? आता मात्र साक्षीला जर अस्मिताबद्दल खरंच कळालं असेल तर आता काय होईल याच टेन्शनमध्ये आता सचिन देखील चांगलाच चक्करमध्ये आलाय. पण त्यालाही माहीत नाही आहे की आता साक्षीला खरंच त्याच्याबद्दल आणि अस्मिताबद्दल समजलेलं आहे आणि त्यामुळेच आता ती अस्मिताला आता संपवायचा वगैरे प्रयत्न करते म्हणून. तर इकडे सायली आता विचार करत असते की प्रिया त्या हवालदाराला पैसे का देत असेल, मी तिला फोन करून विचारू का? नंतर ती विचार करते की नाही, तिला फोन करून तसंही काही उपयोग नाही आहे. ती आपली नेहमीप्रमाणे काहीतरी उडवाउडवीची उत्तरं देणार आणि उलट मी तिला असं विचारलं तर ती मान्य देखील करणार नाही, उलट ती अजूनच सावध होऊन गेलेली असेल. तर इकडे सचिन मात्र आता विचार करत असतो की आता मी नक्की काय करू.
आता या सॅमपासून जर दूर झालो, थोडा वेळ जर तिला मी इग्नोर केलं तर ती अजूनच बिथरेल. आणि आता नक्की हिला कळालं आहे की नाही अस्मिताबद्दल ते तरी मला कसं काय माहीत करून घेता येईल काय, आता याच विचारांमध्ये तो देखील बुडाला आहे. तर इकडे कल्पनाला मात्र खूप काळजी वाटते अस्मिताची. त्यावर ती सायलीला बोलते की मी ना जरा वेळ अस्मितासोबत बोलून येते. ती ना आता खूप हट्टीपणा करायला लागली आहे. अगं तिला कळत नाही आहे का, या अवस्थेमध्ये ना तिने तिची काळजी घ्यायला हवी आहे. त्यावर आता सायली बोलते की आज त्या बाहेर गेल्या होत्या ना, झाली असेल त्यांची थोडी चिडचिड. आणि फोन पाहते आणि बोलते की हे काय, यांचा फोन येऊन गेलाय, मी फोन करते हां यांना. आणि आता सायली अर्जुनला फोन करते. तर अर्जुन मात्र अजूनही त्या साक्षीचाच विचार करत बसलेला असतो की ही साक्षी जिवंत कशी काय आहे. आणि आता सायलीचा फोन आल्यावर तो फोन उचलतो. तर सायली त्याला विचारते, अहो हे काय, तुम्ही मगाशी फोन केला होतात ना, अस्मिताताई आल्या आहेत घरी, हेच विचारायला फोन केला होता ना तुम्ही. त्यावर अर्जुनही सांगतो, हो हो बरोबर, मी अस्मिताईचाच विचारायला फोन केला होता, कशी आहे ती आता, तिची तब्येत ठीक आहे ना, आणि ती घरी पोहोचली ना व्यवस्थित. त्यावर सायली सांगते की हो, त्या आल्या आहेत मगाशीच घरी व्यवस्थित, पण मग एक सांगायचं होतं. त्यावर अर्जुन बोलतो की सांग ना, काय सांगायचं होतं. त्यावर आता सायलीही विचार करते की नाही नको, आता नकोच सांगायला, हे खूप तुटक बोलतायत. त्यावर आता सायली खरं तर खूप विचारांमध्ये बुडालेली असते. त्यावर कल्पना तिला विचारते की अगं अर्जुन होता का, अस्मिताबद्दल विचारत होता का. अगं खरं तर माझ्याही डोक्यात आलं होतं की त्याला सांगावं, पण खरं तर नंतर मी विसरूनच गेले. त्यावर सायली सांगते की हो, मी सांगितलं त्यांना अस्मिताताई आल्या आहेत घरी म्हणून. तर कल्पना विचारते तुला काही झालं आहे का, तू कसला विचार करतेयस. त्यावर सायली सांगते की कुठे काय, काही नाही. तर इकडे आता अर्जुन लगेच चैतन्यला फोन करतो आणि त्याला सांगतो की मला तुझ्याशी खूप जास्त महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे, पटकन मला भेटायला ये. त्यावर आता चैतन्य बोलतो की परत आता काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. नाही मी सांगतो ना काय झालं असेल. नाही म्हणजे तू सायली वहिनीसोबत मार्केटमध्ये भाजी आणायला गेला असशील आणि तिथे गेल्यानंतर तुमच्या दोघांचं भांडण झालं असणार आहे आणि त्यासाठीच आता तू मला बोलावतोयस, बरोबर ना. त्यावर अर्जुन खूप चिडतो चैतन्यावर आणि बोलतो की कधीतरी तू मला सिरियसली घेणार आहेस की नाही. आता चैतन्यालाही कळतं की काहीतरी सिरियस गोष्ट आहे आणि तो विचारतो की कुठे भेटायला येऊ मी तुला, मला लोकेशन वगैरे पाठव. आता अर्जुन त्याला लोकेशन पाठवतो आणि चैतन्य देखील लगेच अर्जुनला भेटण्यासाठी त्याच्याकडे जायला निघतो. तर इकडे सायली मात्र अजूनही हाच विचार करते की प्रियाने त्या हवालदाराला पैसे का दिले असतील. नाही म्हणजे हिचा अजून देखील महिपत आणि नागराजशी काही कॉन्टॅक्ट असेल का, ती अजून देखील ते जेलमध्ये असताना देखील त्यांना काही मदत वगैरे करत असेल का. नाही म्हणजे मी जर तिच्या खोलीची झडती घेतली तर नक्कीच मला काहीतरी समजेल. तसंही ती अजून घरामध्ये देखील आलेली देखील नाही आहे, इतका उशीर झाला आहे तरी. ती आली नाही आहे तोपर्यंत एकदा तिची रूमच चेक करते, म्हणजे कदाचित मला काहीतरी पुरावे तरी मिळूनच जातील तिच्या खोलीमध्ये. आणि आता हाच विचार करून सायली आता प्रियाच्या म्हणजेच तन्वीच्या खोलीमध्ये येते की जेणेकरून हिला आता तिथे काहीतरी पुरावा तर नक्कीच भेटेल. आणि आता शोधाशोध करत असतानाच सायलीला तन्वीच्या कपाटामध्ये तिने कपड्यांमागे लपवून ठेवलेली एक पर्स सापडते. आणि त्या पर्समध्ये खरं तर एक फोन असतो, महिपतचा फोन. तो फोन देखील आता सायलीच्या हाती लागतो. तर सायली विचार करते की हा तर प्रियाचा फोन नाही आहे, मग हा फोन कोणाचा असेल, साक्षीचा किंवा महिपतचा तर फोन नसेल ना. आता सायली तो फोन ओपन करायचा प्रयत्न करते पण तो फोन मात्र डेड असतो, त्यामुळे काही फोन ओपन होईना. त्यामुळे आता सायली ठरवते की आता याला आधी चार्ज करावं लागेल. आता सायली परत पहिल्याप्रमाणे तिचं कपाट वगैरे सगळं व्यवस्थित आवरून ठेवते आणि स्वतःच्या खोलीमध्ये येते तो फोन घेऊन. तर प्रिया आता इकडे रस्त्याने चाललेली असताना तिला आता साक्षीचा मिस कॉल येतो. त्यावर आता प्रिया त्या साक्षीला परत फोन करून पाहते पण साक्षीचा काही फोन लागेना. आता प्रिया मात्र घाबरून जाते की आता हिने मला का मिस कॉल दिला असेल आणि आता फोन देखील लागत नाही आहे, तिचा फोन उचलत नाही आहे ती.
म्हणजे हिने काय परत काहीतरी गोंधळ घातलाय की काय, मलाच निस्तारावं लागणार आहे सगळं, जाऊ देत मी तिच्या घरीच जाते. आता असा विचार करून प्रिया देखील आता साक्षीच्या घरी जाण्यासाठी निघते. तर इकडे सायली आता तो फोन घेऊन स्वतःच्या रूममध्ये आली आहे. तिने तो फोन चार्जिंगला लावला आहे आणि तो चार्ज झाल्यानंतर ती तो ओपन करून पाहते तर त्याला प्रोफाईल फोटो असतो साक्षीचा. आता ह्या साक्षीचा फोटो पाहून सायली तर खूपच गोंधळून जाते. हे काय साक्षीचा, म्हणजे हा फोन साक्षीचा तर नसेल ना, किंवा मग महिपतचा असेल. आणि आता ती तो फोन ओपन करून पाहायचा प्रयत्न करत असते. तर इकडे चैतन्य देखील आता अर्जुनला भेटायला आलाय आणि अर्जुनने त्याला सांगितलंय की त्याने साक्षीला पाहिलंय, साक्षी शिकरे अजून देखील जिवंत आहे. तर आता खरं तर हे ऐकून चैतन्य देखील गोंधळून जातो आणि बोलतो की एक मिनिट, अरे माझ्या ब्रेनला ना हे सगळं प्रोसेस व्हायला पटतच नाही आहे, वेळच मिळत नाही आहे. अरे साक्षी कशी जिवंत असू शकते? आपणच पाहिलं ना की जेलमध्ये तिचा मर्डर झाला आणि तो महिपत शिकरे मीडियासमोर ढसाढसा रडतानाही आपण पाहिलं आहे. त्यावर अर्जुन बोलतो की हो मीही पाहिलं आहे, पण ते दोघेही खूप डेंजर आहेत, ते काहीही करू शकतात. त्यावर आता चैतन्य बोलतो की तू सायली वहिनीला सांगितलंस का हे? त्यावर अर्जुन बोलतो की नाही ना, तिलाच सांगायचं आहे. पण अरे जेव्हा आम्ही एकदा कॅफेमध्ये गेलो होतो ना, तेव्हा देखील सायलीने तिला पाहिलं होतं, पण तेव्हा मात्र मी सायलीला बोललो की हा सगळा एक भास आहे म्हणून. मला इतक्यात तरी कोणाला काहीच सांगायचं नाही आहे. या सगळ्या सिच्युएशनचा मला फायदा करून घ्यायचा आहे. त्यावर आता चैतन्य बोलतो की मग पुढे काय करायचं ठरवलं आहेस तू नक्की? त्यावर आता अर्जुन बोलतो की म्हणजे अजून तसं काही डोक्यात तर नाही आहे, काही प्लॅनिंग तर नाही आहे, पण या सगळ्या सिच्युएशनचा आपल्याला नक्कीच फायदा करून घ्यायला हवा आहे, पण तो कसा ते कळत नाही आहे. त्यावर आता चैतन्य अर्जुनला समजावतो की हे बघ, तू घरी जा आणि सायली वहिनीशी निवांत बोल. तू जेव्हा कधी तिच्याशी केसबद्दल बोलतोस ना, तेव्हा तू देखील रिलॅक्स होऊन जातोस आणि आपल्याला तिची केसमध्ये काही ना काही मदतच होते. त्यामुळे तू आता थोडाही वेळ वाया घालवू नकोस, घरी चल, आपण सायली वहिनीशी बोलूयात म्हणून. आणि आता चैतन्याच्या सल्ल्यानुसार अर्जुन देखील आता सायलीशी ही गोष्ट शेअर करायचं ठरवतो. तर इकडे घरी आता कल्पना आणि सायली खरं तर अस्मिताच्याच काळजीमध्ये असतात. तर सायली कल्पनाला समजावत असते की आता थोडासा चिडचिडेपणा वगैरे झाला असेल अस्मिताताईंचा, पण त्या होतील ठीक, व्यवस्थित बोलतील त्या सगळ्यांशी. आणि आता तेवढ्यातच चैतन्य आणि अर्जुन येतो आणि त्या दोघींचेही आता असे पडलेले चेहरे पाहून अर्जुन विचारतो की मम्मा, अगं काय झालं, सगळं ठीक आहे ना? त्यावर आता सायली त्याला सांगते की जेव्हापासून अस्मिताताई बाहेरून आल्या आहेत ना, तेव्हापासून त्या सगळ्यांशी असं तुटक वागतायत, तुटकच बोलतायत. खूप चिडलेल्या होत्या त्या, म्हणजे कोणाशीच व्यवस्थित बोलतही नाही आहे आणि त्या त्यांच्याच खोलीमध्ये जाऊन बसल्या आहेत. त्यावर आता अर्जुन बोलतो की ठीक आहे, मी थोड्या वेळाने बोलेल तिच्याशी, पण आम्हाला थोडं काम करायचं आहे, मी आता आमच्या खोलीमध्ये जातो. आणि असं बोलून आता अर्जुनच्या पाठोपाठ लगेचच तन्वी तिथे येते. आता तन्वी आल्यावर सायली तिला विचारते, काय गं, कुठे गेली होतीस तू इतका वेळची? त्यावर आता तन्वी बोलते की हे मला विचारणारी तू कोण आहेस बरं? नाही, मला असे प्रश्न ना माझा नवरा देखील विचारत नाही, समजलं ना? त्यामुळे तू कोण आहेस आणि मी कुठेही जाऊ, काहीही करू, तुला काय करायचं आहे बरं? आता तन्वी मात्र तोऱ्यातच तिथून निघून जाते. तर सायली मात्र विचार करत असते की ही नक्कीच आता नागराज किंवा महिपतला किंवा साक्षीला वगैरे कोणाला तरी भेटायला गेलेली असणार आहे आणि हिला असं विचारलं तर ही काही सरळ सांगणारही नाही आहे. तर आता इकडे अर्जुन आणि चैतन्य अर्जुनच्या खोलीमध्ये आलेले असतात. तर चैतन्य विचारतो की अरे तू खाली सायली वहिनीला साक्षीबद्दल सांगितलं का नाही आहेस? त्यावर अर्जुन बोलतो की अरे मम्मा देखील तिथे होती आणि मम्माला किंवा अजून कोणालाही या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्वच करायचं नाही आहे आणि पाहिलंच ना, त्याही अस्मिताईच्या काळजीमध्ये होते सगळे, त्यामुळे मी तिथे काही बोललोच नाही. आणि आता तेवढ्यातच सायली देखील या दोघांसाठी ही कॉफी घेऊन वर येते. तर सायली बोलते की कॉफी आणली आहे तुमच्यासाठी. आणि आता अर्जुनचा असा पडलेला चेहरा पाहून सायली विचारते की काय झालं? नाही म्हणजे तुम्हाला असं ऑफिसला जाऊन चुकल्यासारखं वाटतंय का? त्यावर चैतन्य लगेच बोलतो, त्याला नाही, पण मला मात्र चुकल्यासारखं नक्कीच वाटतंय. सायली वहिनी, तू न रोजच येत जा ना ऑफिसला,
मजा येईल. त्यावर आता सायली लगेच बोलते, मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आणि आता सायली या दोघांनाही सांगते की ती जेव्हा त्यांना भेटून बाहेर पडली तिथून आणि रिक्षा पाहत होती तेव्हा मात्र तिने तिथे प्रियाला पाहिलं आणि प्रिया एका हवालदाराला पैसे देखील देत होती. त्यावर सायली बोलते की थांबा, मी तुम्हाला काहीतरी दाखवतेच. आणि तो फोन आता तिने प्रियाच्या खोलीतून आणलेला असतो. तो फोन आता ती अर्जुनच्या हातात देते आणि बोलते की हा फोन. त्यावर अर्जुन बोलतो की पण हा तर प्रियाचा नाही आहे. त्यावर सायली सांगते की हो, म्हणूनच मी काही पुरावा मिळतोय का म्हणून प्रियाच्या खोलीची झडती घ्यायचं ठरवलं. आणि तेव्हा मला खोलीमध्ये हा फोन सापडला. हा बंद होता, मी त्याला चार्जिंग वगैरे केलं आहे. आणि आता अर्जुन देखील पाहतो तर त्यावर साक्षीचा फोटो असतो. तर सायली सांगते की मला तर संशय आहे की हा फोन साक्षीचा किंवा महिपतचा असू शकेल. त्यावर आता चैतन्य आणि अर्जुन दोघेही गोंधळतात की साक्षीचा किंवा महिपतचा फोन प्रियाकडे कसा आला असेल. त्यावर आता सायली सांगते की मी प्रयत्न केला हा फोन ओपन करायचा, पण त्याला तर पासवर्ड आहे आणि हा फोन ओपनही होत नाही आहे आता. त्यावर अर्जुन सांगतो की ठीक आहे, उद्या ऑफिसमध्ये मी एक जणाला बोलावतो आणि मग पाहू होईल तो फोन ओपन. तेवढ्यातच चैतन्य बोलतो की 1 मिनिट, हा फोन जर महिपतचा असेल तर याचा पासवर्ड म्हणजे सायलीचे बर्थ डेट असू शकते. अर्जुन तुला आठवतं आहे का? आणि आता इथे काहीतरी सांगत असतो चैतन्य की मागे पण एका वेळेस जेव्हा महिपतचं असंच काहीतरी पासवर्ड वगैरे यांना शोधायचा होता तर तो पासवर्ड मात्र साक्षीची बर्थ डेटच होता. त्यामुळे चैतन्य बोलतो की आपण एकदा ट्राय करूयात, एकदा टाकून तर पहा साक्षीची बर्थ डेट. आणि आता अर्जुन देखील साक्षीची बर्थ डेट पासवर्ड म्हणून टाकून पाहतो तर तो फोन देखील लगेच ओपन होतो. तर आता अर्जुन आणि सायली दोघीही आता गोंधळलेले असतात की महिपतचा फोन प्रियाकडे कसा काय आला असेल म्हणून. आणि इतके दिवस म्हणजे हा फोन प्रियाकडेच होता. तर अर्जुन सायलीला सांगतो की सायली आमच्यासाठी कॉफी गरम करून आणशील का परत एकदा. आणि सायली आता कॉफी गरम करण्यासाठी खाली येते. तर आता तिथे कल्पना अजूनही अस्मिताच्याच काळजीमध्ये असते. त्यावर कल्पना सांगते की अगं ती कोणाशीच काहीच बोलत नाही आहे. सायली तू बोलून पाहतेस का गं एकदा तिच्याशी. त्यावर सायली सांगते की ठीक आहे, तुम्ही विमलताईंना सांगा की कॉफी गरम करून ह्यांना द्यायला, मी आलेच त्यांच्यासाठी दूध घेऊन जाते अस्मिताताईंसाठी. आणि आता सायली अस्मितासाठी दूध घेऊन अस्मिताच्या खोलीमध्ये येते. तर अस्मिता खरं तर खूप खुश असते आणि ती तिचे कपडे वगैरे आवरून ठेवत असते. त्यावर आता सायली अस्मिताला बोलते की हे काय, खूप खुश आहात ना आज? रोज घरामध्ये बसून बोर होत असेल ना, आज जरा बाहेर जाऊन आला आहेत तर कसं छान वाटत असेल ना तुम्हाला देखील. त्यावर आता सायली विचारते की कुठल्या मैत्रिणीला भेटायला गेला होतात बरं तुम्ही. आता मात्र ही अस्मिता लगेच दार लावून घेते आणि सायलीला सांगते, सायली तू जर कोणाला सांगणार नसशील तर एक गोष्ट सांगू का गं तुला. त्यावर सायली बोलते की बोला ना, काय सांगायचं आहे. त्यावर अस्मिता बोलते की अगं मी ना सचिनला भेटायला गेले होते आणि आम्ही आता असं ठरवलं आहे की आम्ही मागच्या सगळ्या गोष्टी विसरून आमच्या बाळासाठी आता परत एकत्र येणार आहोत आणि परत एकदा नव्याने सुरुवात करणार आहोत. त्यावर आता खरं तर सायलीलाही हे काही अस्मिताचं बोलणं वागणं काही पटत नाही. त्यावर आता सायली बोलते की हो, पण अहो त्यांची चूक खूप गंभीर होती. त्यावर अस्मिता बोलते हो, पण ही त्याची पहिलीच चूक होती ना, मग माफ करायला नको का? त्याची पहिली चूक पोटात घ्यायला नको का? आणि बघ, आम्ही जेव्हा कधी नव्याने सुरुवात करू ना तेव्हा मी सतत आमच्या संसाराबद्दल, आमच्या बाळाबद्दल त्याच्याशी बोलत राहील की जेणेकरून त्याला त्या दुसऱ्या मुलीची कधी आठवणही येणार नाही. मग तो कसा जाईल बरं तिच्याकडे. मी तिचा कधी विषयच काढणार नाही त्याच्यासमोर. आणि हे बघ, त्याने मला सांगितलं आहे की तो अशी चूक परत कधीही करणार नाही आहे म्हणून. त्यावर आता सायली सांगते की खरं तर हा निर्णय तुम्ही किंवा मी असा आपण मिळून नाही घेऊ शकत. आई बाबा यांच्याशी बोलायला हवं यासाठी, आणि त्यानंतरच आपण काय ते ठरवू. तुम्ही या सगळ्यांचा विचार आता सोडून द्या. आधी तुमची सुखरूप डिलिव्हरी तर होऊ देत आणि मग आपण ठरवूयात या सगळ्याचं काय करायचं आहे, सगळेजण काय निर्णय घेत आहेत ते.
तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आता परत एकदा महिपतला भेटायला जेलमध्ये आलाय आणि तो महिपतला सांगतो की मला मात्र तुझं रहस्य कळालंय. तुझा जो कोणी हुकुमाचा एक्का वगैरे आहे ना, तो मला आता समजलेला आहे. आता हे ऐकून महिपत देखील चांगलाच टेन्शनमध्ये आलाय आणि त्यालाही संशय येतो की आता अर्जुन सुभेदार साक्षीपर्यंत पोहोचलाय की काय. तर इकडे कोर्टामध्ये आता परत एकदा कोर्टाच्या बाहेरचा सीन दाखवलाय जिथे की पोलीस या नागराजला घेऊन जात आहेत. तर नागराज इथे देखील आता सायली, अर्जुन, चैतन्य त्यांना बोलत असतो की मुद्दाम करतोयस अर्जुन तू हे सगळं, तुला काय वाटलं माझ्या लक्षात येत नाही आहे का? माझ्या सगळं काही लक्षात येते. तर अर्जुन आता त्याला बोलतो की काय म्हणालास तू? तुझा जो कोणी हुकुमाचा एक्का आहे ना, ज्याला तू आत्तापर्यंत लपवून ठेवलं आहेस वगैरे, तेव्हा आता मी बाहेर आणणार आहे लवकरात लवकर. आणि आता अर्जुनच्या तोंडून हे ऐकल्यावर नागराजही जाम घाबरून गेलाय. तर हा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.